नमस्कार मैत्रिणींनो. आजचा व्लॉग खास आहे कारण आज आहे तिहेरी संगम. आज आहे आपल्या स्वामींचा गुरुवार. तसेच आज आहे हनुमान जयंती आहे आणि आहे चैत्र पौर्णिमा. त्यामुळे आजचा दिवस खरं म्हटलं तर खूपच खास आहे. सकाळपासून अगदी मी उत्साहाने पूजेच्या तयारीला लागले आहे. काल मी मोगऱ्याची सुट्टी फुलं घेऊन आले होते. त्यामुळे माझ्या त्या छोट्या छोट्या मूर्ती आहेत, तुळजाभवानी मातेची, अन्नपूर्णा मातेची, तसंच महालक्ष्मी मातेची. त्या छोट्या मूर्तींना मला मनासारखे हार बनवायचे होते. त्यामुळे हे मी ओवून मोगऱ्याचे हार बनवत आहे. कारण मूर्त्या खूप छोट्या असल्यामुळे विकतचे गजरे वगैरे त्यांना नीट वाटत नाही. त्यामुळे मी ते हे ओवून छान हार बनवत आहे. आणि मला खूप आवडतं असं सुंदर. बघा, ते छोटे छोटे हार बनवत आहे. बाजारातून आपण नेहमीच हार विकत आणतो, पण स्वतःच्या हाताने देवासाठी काहीतरी बनवण्यात जो भाव असतो ना, तो अमूल्य आहे. मी आज हनुमंतासाठीही हार स्वतः बनवला आहे, स्वामींसाठी बनवला आहे. प्रत्येक फुलासोबत एक नामस्मरण जोडलेलं आहे. स्वामींना सुंदर असा अष्टगंधाचा फेट्याचा शृंगार केला आहे. तो तुम्ही शेवटी पाहाल, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. खूप सुंदर शृंगार केला आहे मी स्वामींना. आपल्या लाडक्या दैवताला आपण बनवलेल्या वस्त्रात किंवा अलंकारात पाहणं हा एक वेगळाच सुंदर अनुभव असतो. मूर्त्या लहान असल्यामुळे 1.5 ते 2-2.5 इंचाच्या असल्यामुळे तर विकतचे हार घातले तर ते खूप मोठे वाटतात. त्यामुळे मी सगळ्यांना मोत्यांचे छोटेही हार बनवले आहे. तर फुलांचे आता बनवतेच आहे, पण मी मोत्यांचेही छोटे छोटे हार बनवले आहेत. खूप सुंदर वाटतात ते हार. बनवत असतानाच आज मी तुम्हाला नामस्मरणाचे थोडे फायदे सांगते. जेवढे मला माहीत आहेत, माझ्या वाचनात आले आहेत, ते फायदे सांगते मी. आपण नामस्मरण आपल्या इष्टदेवतेचे करतो, जे आपल्याला कोणतेही दैवत असू दे, जे आपल्याला आवडते त्या देवतेचं आपण नामस्मरण करतो. नामस्मरण हा आपण जे ओव्हर थिंकिंग करतो, म्हणजे जास्त विचार चिंता करतो, त्याच्यावर नामस्मरण हा रामबाण उपाय आहे. आजच्या आपल्या धावपळीच्या युगात ओव्हर थिंकिंग, चिंता, स्ट्रेस हे अगदी आपल्याला वाळवीसारखे लागलं आहे. त्याच्यावर मानसशास्त्र आणि अध्यात्म या दोन्ही दृष्टिकोनातून आपण विचार केला तर नामस्मरण हा यावर सर्वात प्रभावी आणि रामबाण उपाय आहे. हे आता आपण थोडं शास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊया. जास्त विचार किंवा चिंता म्हणजे काय, तर मानसशास्त्र त्याला रुमिनेटिंग थॉट्स म्हणतात. म्हणजे काय, जसं गाय चारा आधी खाऊन घेते आणि मग शांत बसून तो याच्यातून बाहेर काढून परत चघळते, म्हणजेच काय तर रवंथ करते. तसंच आपला मेंदूही आहे. एखाद्या गोष्टीचा विचार सतत आपण करत राहतो. मग ती भविष्यातील भीती असो, भूतकाळातील झालेल्या चुका असो, किंवा भविष्यात आपले पुढे काय होणार याची चिंता असो, हे आपल्याला सतत भीती वाटत राहते. आणि ह्या नकारात्मक भीतीलाच आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो. बघा, इथे माझे सुंदर हार तयार करून झाले आहे. स्वामींसाठी एक मी मोठा हार बनवला आहे आणि दुसरा माझा स्वामींचा फोटो आहे, त्याच्यासाठी हनुमानांसाठी एक हार बनवला आहे. आणि इथे बघा, असे छोटे छोटे हार मी रुक्मिणीला घालत आहे. रुक्मिणीला हार बनवला आहे. ही तुळजाभवानीला सुंदर. बघा किती छान वाटतात. आणि आपण बनवलेल्या हाराचे एक आनंद वेगळाच असतो. तसंच आहे अन्नपूर्णा मातेला. बघा, ह्या मोत्याच्या माळा पण मीच बनवल्या आहेत. बघा, अन्नपूर्णाला मी बनवली हार. आणि ही महालक्ष्मी माता, या महालक्ष्मीचे बघा, या मोत्याच्या हारही मीच बनवले आहेत. आणि आता हे महालक्ष्मी मातेलाही मी मोगऱ्याचा हार घातला आहे. बघा किती सुंदर वाटतं. आणि आज चैत्र पौर्णिमा म्हणून मी सर्व देवींना छान मोगऱ्याचे हार बनवून घेतले. आज चैत्र पौर्णिमा असल्यामुळे मी देवाराही छान व्यवस्थित पुसून घेतला आहे. आणि बघा किती छान वाटतं. प्रत्येक देवांना असा हार, रांगोळी आणि असं सुंदर सुवासही पसरला आहे मोगऱ्यांचा. असं सजलेला देवारा पाहून मला तर वाटतं अगदी देवही खुश होतात आणि त्यामुळे मी खूप खुश होते.
मला खूप हे सगळं आवडतं. प्रसन्न वातावरण घरी तयार होतं. सुंदर. एक मी तुपाचा दिवा लावते आणि एक तेलाचा दिवा लावते. छोटा आहे तो तुपाचा आहे आणि मोठा आहे तो तेलाचा आहे. असे दिवा, अगरबत्ती, धूप, दीप, नैवेद्य खूप छान वाटतं. आता वेळ आली आहे प्रत्यक्ष हनुमान पूजेची. मारुती राया जो शक्ती आणि भक्तीचा सागर आहे. रुईची पाने, तेल, शेंदूर आणि मनोभावे केलेली ही पूजा. जेव्हा आपण धूप दीप ओवाळतो ना, तेव्हा असं वाटतं की आपल्या आयुष्यातील सर्व संकट ह्या धुरासोबत निघून जात आहेत. इथे मी मारुती रायांना केशरी अष्टगंध लावत आहे. आज आहे हनुमान जयंती, आपल्या मारुती रायांचा जन्मदिवस. मग त्यांची पूजाही अशी खास केली पाहिजे ना. बघा, इथे मी हा हार स्वतः बनवलेला घालत आहे. किती सुंदर दिसत आहे बघा. आणि स्वतः आपण बनवलेल्यामुळे एक वेगळाच आनंदही आपल्याला होतो. बघा किती सुंदर वाटतो. नंतर मी अशी आरती करून घेतली. अशी होती माझी आजची ही साधी पण भावपूर्ण हनुमान पूजा. सेवा कोणतीही असो, ती जर मनापासून केली तर ती ईश्वरापर्यंत नक्कीच पोचते. तुम्हाला माझी ही तयारी आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय बजरंगबली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमच्या कॉमेंट्समुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची एक वेगळीच तयार होते ऊर्जा. हे आहे माझं आजचं जेवण. आज मी आंबोळ्या बनवल्या होत्या, मटकीची भाजी, शेंगा बटाट्याची भाजी आणि फ्लॉवरची भाजी. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपल्या दारातल्या रांगोळीनेच होते. रांगोळी म्हणजे केवळ तर कला नाही, तर घरामध्ये सकारात्मकता येण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे मी उंबरठ्याला असं सुंदर हळदीचं लेपन करून घेतलं होतं, कारण आज होता तिहेरी संगम. नंतर मी सुरुवात केली स्वामींच्या साज शृंगाराची. आणि आज खरंच खूप प्रसन्न वाटत होतं, कारण आज आपल्या स्वामींना मी अष्टगंधाचा सुंदर फेटा बांधला आहे. स्वामींच्या या शांत आणि तेजस्वी रूपाकडे पाहिलं की मनातले सगळे विचार थांबतात. तुमचा दिवसही असाच स्वामींच्या नामस्मरणात जाओ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण नामस्मरण करतो, उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थ, तेव्हा मेंदूमध्ये खूप बदल होतात. म्हणजे छान असे पॉझिटिव्ह बदल होतात. मेंदूचा एक भाग जो आपल्याला सतत चिंता करायला लावतो, तो असं मंत्र जपामुळे चिंता करण्याची क्रिया मंदावते आणि त्यामुळे आपोआपच ओव्हर थिंकिंग थांबते. ओव्हर थिंकिंगमध्ये जो आपण हजारो विचार करत असतो ना, ते नामस्मरणामुळे हजारो विचार एकाच विचारावर स्थिर होतात आणि त्यामुळे मेंदूला साहजिकच विश्रांती मिळते. जी आपल्याला चिंता, भीती वाटत असते ना, ती नामस्मरणाच्या कंपनामुळे शांत होते. त्यामुळे साहजिकच चिंता कमी होते. नामस्मरणाचे सायंटिफिक असे खूप फायदे आहेत. जसे की आपण नामाचा उच्चार करताना होणारी कंपने आपल्या मज्जासंस्थेला शांत करतात. तसंच नामस्मरणात आपण एक ठराविक लय असते. ही लय आपल्या हृदयाचे ठोके आणि श्वसन नियंत्रित करते. बघा, स्वामींना मी हा बनवलेला सुंदर हार घातला आहे. किती सुंदर दिसत आहे तो तुम्हाला पुढे बघायला मिळेल. खूप सुंदर वाटत होतं. आणि त्यावर सोडलेली अशी लाईटिंगची माळ खूप प्रसन्न वाटत होतं. खूप सुंदर दिसत होतं. मी स्वामींना मनापासून दर दिवशी मुजरा करते, पाया पडते, माळ जप, हे सगळं नामस्मरण, हे सगळं माझं चालू असतं. पहा किती स्वामींना फेटा सुंदर दिसत आहे ना. खूप सुंदर माझ्याकडून शृंगार झाला फेट्याचा. अगदी मनापासून मी हा फेटा काढला आहे. मला येईल की नाही आधी मला भीती वाटत होती, पण जेव्हा मी काढून पूर्ण झाला, शृंगार हा फेट्याचा करून पूर्ण झाला, तेव्हा मला खूप आनंद झाला.
अगदी सारखे मी पाहत होते. खूप सुंदर दिसत होता. बघा किती सुंदर दिसतो आणि त्याच्यावरची लायटिंग खूपच सुंदर दिसत होतं. स्वामींच्या चरणी हा आजचा अष्टगंधाचा सेवा शृंगार बघूनच मन प्रसन्न झालं ना? तुम्हालाही आवडलं असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये तसं लिहा. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू दे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि माझं नामस्मरणाचे मी सांगितलेले फायदे आवडले का तेही मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.